किती त्या कौरवांनी छळ केला होता, पांडवांचा काही मर्यादा आहे का त्याला? आणि असा नाना प्रकारचा छळ त्या कौरवांनी केल्यानंतर शकुली मामाने दुर्योधनाला सल्ला दिला की बाबा दुर्योधना, तुला असं वाटत असेल सुईच्या टोकावर जागा बसेल एवढी सुद्धा पांडवांना द्यायची नसेल तर माझं ऐक, यांना द्युतकर्म खेळण्याकरता परवानगी दे. पूर्वी जे राजे द्युतकर्म खेळायचे त्या काळचा द्यूत म्हणजे आताचा गंजीपत्ताच समजा. शेवटी पांडवांना आमंत्रण दिलेलं आहे, पांडव आलेले आहे, डाव चालू झालेला आहे आणि कपट रीतीने डाव शकुली मामाने टाकला आणि पाचही पांडवांना आपलं दास बनवून घेतलं. आणि त्या सभेमध्ये तो दुर्योधन उठलेला आहे. दुर्योधन धर्मराजाला म्हणतोय, धर्म आता खेळणार, आता का खेळत नाही? तेव्हा धर्मराजांनी सांगितलं, बाबा आता खेळलो असतो पण आता माझ्याकडे खेळायला काही नाही. दुर्योधन असतो, त्याची वाईट बुद्धी होती. दुर्योधनाने सांगितलं, तुझ्याकडे एक आहे खेळायला, तुझी धर्मपत्नी. शेवटी आशेच्या आहारी जाऊन स्वतःच्या पत्नीचा देखील धर्मराजाने विचार नाही केला आणि पुन्हा कपटरीतीने शकुली मामाने डाव टाकताबरोबर द्रौपदीलाही आपली दासी बनवून घेतलेला आहे. आणि त्या भरसभेमध्ये तो दुर्योधन उठलेला आहे. त्या दुःशासनाला म्हणतोय, दुःशासना बघतो काय, जा या मामाने आपलं कल्याण केलं, त्या द्रौपदीचे केस फरफटत तिला इथं आण, ती आपली दासी आहे. शेवटी ज्याचं शासनच वाईट आहे त्याला दुःशासन म्हणतात. दुःशासनाने क्षणाचाही विलंब न लावता त्या ठिकाणी गेलेला आहे आणि द्रौपदीचे केस फरफटत तिला भर सभेमध्ये आणलेला आहे की ज्या सभेमध्ये धर्माचे रक्षक धर्माचे गप्पा मारणारे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सर्व त्या ठिकाणी होते, परंतु कोणीही तिला साथ द्यायला तयार नाही.